श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर पासून होणार असून विजयादशमी जी 2 ऑक्टोबरला साजरी केली जाईल। नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे। देवी दुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा 9 दिवसांचा पवित्र काळ असतो। या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात। श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवी दुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो। यंदा 2025च्या शारदीय नवरात्रीमध्ये देवी दुर्गा हत्तीवर येईल, कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी होत आहे। कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल। देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते। तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे, म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी आहे। या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल, ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल। हा काळ खूप भाग्यशाली असेल। यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे, कारण हा उत्सव 9 दिवस नव्हे तर 10 दिवसांचा असणार आहे। त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीया तिथी ही 2 दिवस असणार आहे, म्हणजे 24 आणि 25 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीया तिथी असेल। त्यामुळे यंदा 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे। यंदा 22 सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे पहिली माळ। या दिवसाचा रंग आहे पांढरा। या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजाही केली जाते। देवी शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गामधील पहिली देवी आहे। ती पर्वतराज हिमालयाची कन्या आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे। या देवीला वृषारूढा म्हणजेच बैलस्वार म्हणूनही ओळखले जाते आणि तिची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते। या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे। पांढरा रंग हा निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते। तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीक देखील मानले जाते। या दिवशी देवीच्या चरणी आपल्याला गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थाला अर्पण करायचे। त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीला विड्याच्या पानांची माळा ही घालायची। आपल्याला 11 विड्यांच्या पानांची माळा किंवा तुम्ही पिवळी फुलं, शेवंतीची फुलं, सोनचाफ्यासारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात। या फुलांची माळा देवीला अर्पण केल्याने आपल्याला आयुष्यात भरभराट होते। या दिवशी आपल्याला देवीच्या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। ओम देवी शैलपुत्र्याय नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्रे रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही या नियमांचं उल्लंघन हे करायचं तर नाही आहे। त्याचबरोबर या 2 भाज्यासुद्धा आपल्याला अजिबात खायच्या नाहीत। जर कळत नकळत आपल्याकडनं या 2 भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे दुर्गा माता आपल्यावर रुष्ट होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये गरिबी दारिद्र्य हे येऊ शकतं। तर त्या कोणत्या 2 भाज्या ज्या आपल्याला अजिबात नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये खायच्या नाही आहेत, त्याचबरोबर कोणत्या नियमांचं आपल्याला पालन हे करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय पवित्र मानले जातात। या नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये वास करत असते, म्हणून या काळामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता राणी ही आपल्यावर प्रसन्न होत असते। दुर्गा या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व दुःख हरणारी।
आणि म्हणूनच या नवरात्रीच्या पवित्र काळामध्ये भक्त दुर्गा माताकडे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता प्रार्थनाही करत असतात. तसंच तिला प्रसन्न करण्याकरता व्रतवैकल्य, होम हवन, पूजा, आराधना, सेवासुद्धा केल्या जातात. पण आपल्या शास्त्रानुसार जर तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असतील तर काही नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन हे करायचं आहे. बऱ्याचदा आपल्याकडनं कळत नकळत काही पदार्थांचं सेवन हे केलं जातं, त्यामुळे आपलं केलेलं जे व्रत आहे ते मोडलं जातं आणि आपल्याला केलेल्या व्रताचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. ज्या लोकांना नवरात्रीच्या 9 दिवस उपवास करणं शक्य नसेल अशी लोक सप्तमी, अष्टमी, नवमी या दिवशी व्रत हे करत असतात. याला त्रिरात्री व्रत असे म्हटले जाते. जी लोक प्रतिपदा आणि अष्टमीचे व्रत करतात त्यांना युग्म रात्री व्रत म्हणतात. तसेच जी लोक उठता बसता व्रत करतात म्हणजे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी व्रत करतात त्याला एक रात्री व्रत असे म्हटले जाते. जर तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवस व्रत करणं शक्य असेल तर आवर्जून करा. पण आता तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवस व्रत करणं शक्य नसेल तर या 3 प्रकारे सुद्धा तुम्ही व्रत हे करू शकता. हे व्रत केल्यामुळे आपल्यावर अखंड माता राणीची कृपाही होत असते. जर तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असाल तर पलंगाऐवजी जमिनीवर झोपावे. आता जर तुम्हाला डायरेक्ट जमिनीवर झोपणं शक्य नसेल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपले तरीही चालेल. तसे जो भक्त नवरात्रीचं व्रत करत असेल त्याने मऊ गादीवर झोपणे टाळावे. तसेच जर तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असाल तर आवर्जून आपल्याला फळाहार हा करायचा आहे. पण या फळामध्ये आपल्याला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो. नवरात्रीचं व्रत तुम्ही जर करत असेल तर कोणाचाही मन दुखवू नका, कोणालाही अपशब्दसुद्धा बोलू नका. तसेच तुम्हाला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आवर्जून ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे. तसेच नवरात्रीच्या या काळामध्ये आपल्याला नख कापणे, केस कापणे, दाढी करणे सुद्धा टाळायचं आहे. तसेच जर तुम्ही नवरात्रीचं व्रत ठेवलं असेल तर मध्येच हा तुम्हाला उपवास जो आहे तो सोडता येणार नाही. तर हे तर नवरात्रीचे नियम आहेत जे आपल्याला आवर्जून या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पाळायचे आहेत. आता तुम्ही नवरात्रीचं व्रत करत असाल तर तुम्ही फळाहार करत असतील किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा इतरही कोणते पदार्थ उपवासामध्ये बनवत असतील तर त्यामध्ये तुम्हाला चुकूनही समुद्री मिठाचा वापर हा करायचा नाही आहे. त्याऐवजी तुम्ही सेंधव मिठाचा वापर हा करू शकता. तसेच जर तुम्ही व्रत करत असाल तर तुम्हाला गहू, तांदूळ, बेसन, रवा, रिफाईंड पीठ आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी ह्या खायच्या नाही आहेत. तसेच आपल्याला लसूण आणि कांद्याचं सेवनसुद्धा करायचं नाही, कारण लसूण आणि कांदा हा तामसी पदार्थामध्ये येतो. या पदार्थाचा वापर हा पूर्णपणे निषेध आहे. तसेच उपवासाच्या काळात तळलेले पदार्थ खाल्ले जात असतील तरीसुद्धा आपल्याला मसालेदार अन्न टाळायचं आहे, कारण त्यामुळे मन अस्वस्थ होतं. तसेच जर तुम्ही व्रत करत असतील तर बाजारात उपलब्ध असलेले चिप्स, पॅकेज ज्यूस किंवा इतर प्रोडक्ट जे आहेत ते अजिबात खाऊ नका, कारण त्यामध्ये सामान्य मीठ किंवा इतर असे घटक असू शकतात ज्यामुळे आपला व्रत हे मोडू शकतं. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण, मदिरा, तंबाखू, गुटखा याचं सेवन हे करायचं नाही. म्हणजे आपल्या घरातसुद्धा नाही करायचं, घराच्या बाहेर जाऊनसुद्धा करायचं नाही आहे. तसेच नवरात्रीच्या उपवासामध्ये हळद आणि आंबट पदार्थांचं सेवनसुद्धा वर्ज्य आहे. त्याचबरोबर आपल्याला चुकूनही वांग्याचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण वांगं हे तामसी पदार्थामध्ये येतं. असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही. तसेच नवरात्रीच्या व्रतामध्ये लिंबू खाणं किंवा लिंबू कापणं हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. म्हणजे आपल्याला लिंबू पण नाही खायचं आहे, लिंबूपासून बनवलेले कोणतेही पदार्थाचं सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे, कारण लिंबू कापणंसुद्धा यज्ञासमान मानलं जातं. तर हे पदार्थ आहेत जे आपल्याला चुकूनही संपूर्ण नवरात्रीमध्ये खायचे नाहीत. आता जाणून घेऊया ते कोणते पदार्थ आहेत जे आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये खाऊ शकतो. यामध्ये तुम्ही केळी, सफरचंद, डाळिंब, पपई, द्राक्ष, टरबूज, संत्री, पेरू यासारखी ताजी फळं खाऊ शकता. तसेच उपवासात करता तुम्ही बटाटे, रताळे, तांदूळ, भोपळा, दुधी भोपळा, काकडी आणि कच्चे केळी यासारखे काही खास भाज्या खाऊ शकता. तसेच दूध, दही, चीज आणि तूप सेवन केलं जाऊ शकतं.
तसेच साबुदाणा, शेंगदाणा, बदाम, काजू आणि मनुका देखील खाल्ल्या जाऊ शकतात. तसेच नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये काळे उडीद, काळे उडदाची डाळ तसेच मसूर याचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला ओलांडलेलं अन्नसुद्धा ग्रहण करायचं नाही, कारण ते राक्षसा समान मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला शिळ्या अन्नाचं सेवनसुद्धा करायचं नाही. तर हे काही पदार्थ आहेत, त्याचबरोबर हे काही नियम आहेत जे आवर्जून आपल्याला नवरात्रीच्या उपवासामध्ये पाळायचे आहेत. जर कळत नकळत आपल्याकडनं उपवास मोडला गेला, म्हणजे असे काही पदार्थ खाल्ले गेले, तर त्यामुळे आपले केलेले व्रताचं आपल्याला कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून कोणाकडनंही चुकूनही कोणत्याही प्रकारच्या चुका नाही झाल्या पाहिजेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.